कुणालाही आवडत नाही, मधुर आवडत. कळालं ना विण्याचं पेटीचं माहिती होतं का इतके दिवस? माहिती होतं का विणा पेटीचा भाग माहिती होता इतके दिवस? हे कळायला पाहिजे, म्हणजे संप्रदाय वाढतो, संप्रदाय पातळी. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतान् सस्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते. विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यार्थसिद्धये. मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथि देव भव. सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरण्यं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. गोविन्दाय नमो नमः. गोविन्दाय नमो नमः. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की. नमः पार्वती पतये हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. गोवर्धनधर गोपालनरत गोकुल संकटहारी. जय जय राम कृष्ण हरि. नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी. जय जय राम कृष्ण हरि. दूर्वसोनुत दुःख विमोचक दुर्गम संकटहारी. जय जय राम कृष्ण हरि. शरणागत निदान
करुणा ज्योति निहारी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण वरदा हरि श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकार निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम वरदा हरि श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। आज हरिदिनी आणि पंढरपूरच्या आजूबाजूचा जो बहुजन समाज असतो जो यात्रेत येत नाही आणि तो यात्रेच्या सेवेत असतो. आजूबाजूचे जे गाव आहे ते सगळे यात्रेच्या सेवेत राहतात. म्हणजे आपला छोटा छोटा व्यवसाय घेऊन यात्रेकरूंच्या सेवेमध्ये असलेले लोक आज सगळेचे सगळे वद्य एकादशीला पांडुरंगाच्या दर्शनाला येतात आणि आपला झालेला जो नफा आहे या वारीमधला त्याचा काही भाग पांडुरंगाच्या चरणी समर्पण करतात. ठाला विठ्ठला हो. तेव्हापासूनच ठरलं ते माऊली नामदेव महाराज यांच्या काळापासून की सगळ्यांनी आलेल्या वारीकरांची सेवा करायची. पांडुरंगाच्या दर्शनाला यायचं नाही, संतांचं दर्शन करायचं, संतांच्या कृपेने व्यापार करायचा आणि मिळालेला नफा त्यातला काही भाग अंशी जो सांगितला आहे तो पांडुरंगाला समर्पण करायचा. अशी आजची आजूबाजूच्या लोकांची वारी आहे. कारण आधी सेवा आणि नंतर वारी. कारण सेवाही झाली पाहिजे. जसे सावता महाराज येणाऱ्या वारीचंही स्वागत करत होते आणि जाणाऱ्या वारीचाही निरोप घेत होते स्वतःच्या मळ्यात बसूनच. ही परंपराच आहे. वारीची सेवा करणं म्हणजे वारीलाच जाणं आहे. संतांची सेवा करणं म्हणजे वारीच करणं आहे. म्हणून महाराज एक विनवणीचा अभंग सांगतात. आज आपल्याला तुकाराम महाराजांचा विनवणीचा अभंग घ्यायचा.
त्याची आस पुरवावी. जतन करा दान धरोनी चरण राहिलो ते. घ्यावी माझ्या हाते सेवा हेची देवा विनवणी. आणिक काही न घाली भार आणिक काही न घाली भार बहुत फार साकडे. तुका तुमचा म्हणवी दास तुका तुमचा म्हणवी दास त्याची आस पुरवावी त्याची आस पुरवावी त्याची आस पुरवावी. ठाला विठ्ठल. जमलं तर अभंग रोजच म्हणा आणि चातुर्मास्याची सेवा देवा करून घ्या असं देवाला सांगा. आपण व्रत घेतो पण देवाला विनंती केली पाहिजे की मी घेतलेलं व्रत आहे ते चालवा माझं. आणि कुठपर्यंत 4 महिन्यापुरतं करू नका. 4 महिने हे व्रताचं सिद्धांत सांगितलाय ते माझ्या हातून माझ्या जन्म शेवट येईपर्यंत चालू ठेवा. देवाला विनवणी करायची आहे. आपण जशी साहेबाला विनवणी करतो आता आपण सगळे देवाला विनवणी करतोय की देवा पाऊस येऊ दे. सगळीकडे पडतोय आणि आमच्याकडे पडत नाही आहे. विनवणी करावीच लागते. त्याला विनवणी करावीच लागते कारण विनवणी करणं हा मानवाचा स्वधर्म आहे भक्ताचा स्वधर्म आहे. जगामध्ये व्यवहाराकरता आपण आजूबाजूची विनवणी करतो ना. बुवा आम्ही 4 दिवस गावाला चालले आमच्या घराकडे पहा. ही विनवणीच आहे. त्याप्रमाणे आपण घेतलेलं व्रत आणि सेवा हे देवा माझं चालव. नामदेव महाराज म्हणतात माझा नेम चालवा. अशी जी सेवा देतो म्हणून सद्गुरू सुद्धा आपल्याला सेवा देतात. आणि आपण सद्गुरूची केलेली सेवा ती करत असताना आपल्याला चांगले वाईट काही स्वप्न पडतात आणि त्या वाईट स्वप्नामध्ये आपलं वाईट जातं आणि चांगल्या स्वप्नामुळे आपलं चांगलं कर्म होतं. कारण काही मागच्या जन्माचं दुष्चित कर्म असतं ते आपल्याला स्वप्नाद्वारे उपासनाद्वारे भगवान भोगून मोकळं करतात. म्हणून उपासना करायची आहे ती उपासनेची विनवणी करायची. विनवणीचे अनेक अभंग आहेत. सगळ्या संतांनी विनवणी केलेली आहे देवाला आणि आणखीन करून ठेवली आहे. तर हे संत कसे आहे तर शास्त्र असं सांगतं ज्याप्रमाणे वृक्ष आहे त्याप्रमाणे संत आहे. आता सर्वसाधारण माणसाला वृक्षाची काल दुपारी सांगितलं होतं मी रात्रीच्या प्रवचनात की वृक्षाची भाषा आपल्याला कळत नाही. आपल्याला की ज्या ज्या वेळात तुकाराम महाराजाला कळाली काय सांगितलं वृक्षवल्ली आम्हा हे आमचे सोयरे आहे.
कारण त्यांना कळालं वृक्ष काय करतो. शास्त्र सांगतं की वृक्ष सुद्धा परोपकार करतो. काय परोपकार करतो तर फळं फुलं आणि सावली. आणि एवढं नाही तर प्रत्येक मानवाच्या शरीरामध्ये वायू रूपानं संचार करतो. कोण देतो वायू? तो वृक्ष देतात. मग त्यांची जशी कीर्ती आहे वृक्षांची तशी या जीवाची झाली पाहिजे. म्हणून वृक्षाचा परोपकाराय फलंती वृक्षा परोपकाराय वहंती नद्या परोपकारार्थम इदम शरीरम. आणि जेव्हा परोपकार होतं तेव्हा माणसाच्या हातून पुण्य घडतं. कीर्तन करण्यापेक्षाही दुसऱ्याला मदत करणं, त्याचं संकट दूर करणं हे महान पुण्य आहे. आणि हे सगळं संतांनी केलं. वैराशी वैर बांधलं नाही, वैराशी प्रेमच बांधत राहिले, उपकारच करत राहिले. आणि त्याला अजून समजलं नाही. त्याला एक दिवशी समजेल तेव्हा तो शहाणा होईल. म्हणे तो तुमचं छळ करतो, करू द्या. त्यांना माहिती आहे की परोपकार हे पुण्य आहे आणि परपीडा हे पाप आहे. हे कोण सांगतं? महाभारत. पांडव हे पुण्याचे करते आणि दुर्योधन हा पापाचा करता. कशाचा? पापाचा करताय. कारण त्याने जगात वाढवलं ते पापच. पण संत काय करतात? पापही वाढवत नाही पण पुण्य वाढवण्याकरता, जगामध्ये सुख समृद्धी होण्याकरता वाढावया सुख भक्ती कडव्यामध्ये महाराज सांगतात, हे जतन करा ज्ञान जे तुमच्याकडे ठेवलेलं आहे तेच मला द्या. कारण संतापायी, देवापायी, राजापायी आपल्याला काहीतरी ठेवायला, बँकेत सुद्धा ठेवल्याशिवाय कर्ज मिळत नाही. त्याप्रमाणे आता हे आपण वृक्षांना त्यांना लावतो, त्यांना पाणी घालतो आणि त्यांना वाढवतो, त्याच्यामुळे आपल्याला फळ मिळतात. लोक काय म्हणतात, आपण जरी झाड लावलं तर आपला नातू फळं खाईल. एवढी विशाल बुद्धी आहे. असं चालेल का? बा तुम्ही लावलेलं बांधलेलं घर नातू तोडून टाकतो, वेगळं बांधतो. पण झाड तुम्ही लावलेलं, आता लोकांना झाड तोडू नये अशी बुद्धी झाली. बऱ्याच लोकांनी कंपाऊंडमध्ये झाड कायम ठेवलं, नाही तर धडाधड तोडायचे, ऐकायचे नाही ना. कारण ती एक हत्या आहे. सजीव झाडाला तोडणं ही एक हत्या आहे. पूर्वी लोक कोरडच लाकूड काढायचे. लाकूड तोड्या सुद्धा लाकडं कोळी समाजाचा, भिल्ल समाजाचा मनुष्य कोरडं लाकूड तोडून विकायचा. ओलं लाकूड तोडायचं नाही, कारण पाप आणि पुण्य मानत होते. जसं जसं पुढे कली वाढत गेला तसं पाप पुण्याला थारा नाही राहिला. आणि त्यामुळे अनाचार ज्याच्या पोटी जन्माला येतात त्यांनाच रडायला लावतात. पोरींपायी रडणारे किती बसले असतील. रडताय का? तर आपण त्यांना भारतीय जीवन समजवलं नाही.
भारतीय जीवन जे आहे ते नेहमी त्यागमय आहे आणि कुल आणि परंपरा याला धरून आहे. कुल आणि परंपरा सुटल्या आणि मानवाचं आचरण पशुतुल्य झालं. काय झालं? पशुतुल्य. परवा शॉक देऊन मारून टाकलं नवऱ्याला त्या बाईने. शॉक दिले रात्री, बेशुद्धीच्या गोळ्या खाऊ घातल्या आणि शाक देऊन मारून टाकलं. लक्ष द्या, तुम्ही सुशिक्षित आहे ना, नाही पटत ना, पटकन मोकळे व्हा. का अडवून ठेवता लोकांना आणि त्याच्या आड मुबलक पैसा मागता पुन्हा, म्हणजे त्याला काही पारावार नाही. काय कुठे नीतिमत्ता राहिली? आणि मग अशा माणसाने किती कुठेही देव केला तर तो देव त्याला रुजू नाही होत. त्याचं काम होऊन जाईल, पण त्याची बुद्धी जी आहे ती मात्र अपक्व राहील, पक्व होणार नाही. बुद्धी परिपक्व झाली पाहिजे आणि बुद्धी परिपक्व पूर्ण ज्ञानाने होते, नाहीतर पूर्ण भाव समर्पणाने होते. दोन भाग आहे. ज्ञानाचं तत्व पूर्ण झालं पाहिजे, नाहीतर मनुष्य पूर्ण भाव पूर्ण शरण गेला पाहिजे. धरून या चरण राहिलो ते, तेव्हा मी तुमचे चरण धरून राहिलो, मला काहीच माहित नाही. आम्ही जाणो हो हरीचे पाय, यमन जाणो नेमन जाणो, नेणो अन्य उपाय. आम्ही जाणो हरीचे पाय. अजून असे इतके पक्के वारकरी आहे. कोणी कधी म्हटलं की रूपदर्शन घ्याल, नाही रे भाऊ, आमच्या महाराजांनी कळसाचं दर्शन एवढं घेऊन घरी येतात, पण रूपदर्शनाच्या लाईनीत जात नाही. आपल्यासारखी मग नाही जातच नाही. आणि निघताना सुद्धा आनंदाने, डोळ्यात अश्रू. देवा आता कार्तिकीला येऊ दे बरं, बस. काय केलं? अनन्य भावानं शरण गेले. अनन्य भावानं जेव्हा जातो, धरोनी चरण राहिलो ते, जी आज्ञा आहे ती धरून राहिले. भरताला पादुका दिल्या, पण पादुका कशा ठेवायच्या आणि काय ठेवायच्या हे कोणी सांगितलं नाही. रामानं देतानाच भरताचा भाव ओळखला की हा दास आहे, दासाला सांभाळावं. दास बनलो आपण की सांभाळाची जबाबदारी. एवढंच फक्त रामानं, वाल्मिकी रामानं सांगितलं. गुरु महाराज ज्याप्रमाणे माझ्यावर कृपा ठेवली ना, त्याप्रमाणे अयोध्येमध्ये माझ्या भरतावर आणि शत्रुघ्नावर कृपा ठेवा. विठाला आता रामावर कृपा कशी होती? चित्रकूट पर्वतात सांगताय की माझ्यावर जी कृपा आहे तीच कृपा माझ्या भरतावर आणि शत्रुघ्नावर ठेव. म्हणजे रामाला तर वनवास, काही लोक म्हणतात ना, काय त्या रामाचं करता, त्याला तर 14 वर्ष वनवास भोगला लागला, जो रामाचं करतो तो वनवन फिरतो, अशी प्रसिद्धी सांगणारे लोक बदले. असे प्रसिद्धीला सांगणारे लोक बदले बरेच. आपला कृष्ण बरा असं उलट उलट सांगणारे. मग आमच्या पांडुरंगाचं तर बाई मागे आणि बुवा पुढे, मग त्याचं काय झालं? तर लोक काय करतात, लोकांना माहीत नसतं काय कृपा. तर राम त्या संकटामध्ये सुद्धा स्थितप्रज्ञ आहे, तसा माझा भरत सुद्धा अयोध्येमध्ये स्थितप्रज्ञ राहिला. आणि एवढंच नाही, तर ज्या वेळेला राम परत यायला निघाले त्यावेळेला हनुमते इकडे भरताची परीक्षा पाहू नये, कारण राजा राम आहे. आपला भाऊ असो, आपला नौकर असो, आपला प्रधान असो किंवा आपली पत्नी असो, या सगळ्यांची राजा परीक्षा पाहतो. परीक्षा पाहिली आहे. हनुमंता ब्राह्मणाच्या वेशात जा आणि थोडं माझ्या बाजूचं सोडून भरताच्या बाजूचं वर्णन कर. ज्या वेळेला हनुमंतराय भरताच्या दुसऱ्या दर्शनाच्या वेळेला आले, त्यावेळेला याच भरतानं एका बाणामध्ये मारुतीला खाली पाडलं होतं. तो प्रसंग बऱ्याच लोकांना माहीत नसतो.
हनुमंतराय द्रोणागिरी घेऊन चालले होते आणि भरतानं पाहिला कोण चालला एवढा पर्वत घेऊन, म्हणून एकच बाण मारला तर हनुमंतराय खाली आले. हनुमंतरायाने सांगितलं मला उशीर करू नका. लक्ष्मणाला बाण लागलेला आहे त्याच्याकरता मी द्रोणा घेऊन चाललो. म्हणजे काळजी करू नको, दुसऱ्या बाणात तिथे पोहोचून देईल म्हणे तुला. इतकी भरताची होती, तरी त्या भरताची परीक्षा पाहिली आहे. का परीक्षा पाहिली तर भरताने 14 वर्ष रामाने ज्याप्रमाणे वनात तप केलं त्याप्रमाणे भरतानं नंदीग्रामामध्ये पादुका स्थापन करून व्रत जतन केलं. सगळे आले की त्या पादुकेपुढे सांगायचं आज राज्यकारभार असा झाला, अनेक लोकांना शिक्षा द्याव्या लागल्या, खजिन्यामध्ये इतका, हे पादुकेच्या समोर सांगायचं. समोर गुरु महाराज वशिष्ठ बसलेले असायचे आणि भरताचा तो भावपूर्ण भाव पाहून भरता इकडे ये रे, पायावर गेले की जवळ घ्यायचे, पाठवून हात फिरवायचे, धन्य आहे. भावपूर्ण म्हणून जे काही करायचं आहे 4 महिने ते आपण भावपूर्ण करावं. हे माऊली पुन्हा 700 वर्षापूर्वी सांगून गेली. भावबळे आकळे एरविना आकळे. शक्य नाही ना, आहे शक्य. साधकाला भाव धरावा लागतो. आणि एक लक्षात ठेवायचं, भाव हा सद्गुरूपासून प्रसाद रूपानं मिळत असतो. भाव हा सद्गुरू रूपाकडून प्रसादाने मिळत असतो आणि आईच्या रक्तातून मिळत असतो. एवढं 2 फरक आहे. ज्याची आई श्रद्धावान ते मुलं आज न उद्या श्रद्धावान होणार म्हणजे होणारच. मातृपुण्येनं यशवर्धते. आईच्या पुण्याईनं माणसाला यश मिळतं. बरेच लोक म्हणतात आमचा हात किती टाकला तर कोरडाचा कोरडा निघतो. का कोरडा निघतो तर आईची पुण्याई नाही आहे, आईचा तळतळा आहे. आई पुण्याई न असल्यावर सुद्धा आपण आईच्या पुण्याईची परतफेड केली नसते, तिला वागवलेलं नसतं, म्हणून ते तसं. तिला जर तुम्ही तिच्या पुण्याईच्या जोरावर ठेवा तर तिला वागवत असाल तर तिची पुण्याई येते. हप्ताने भरला तर तसं होतं. हल्ली पाहिले मी, माझ्याकडे कीर्तनकार आले होते तर त्यांच्या पेटीला त्यांचे सासरे होते. एक तर सहजासहजी इथे कीर्तन कोणाला करायचं नसतं, हा नियम आहे. तर फारच लांबून आले होते, ग्वाल्हेरहून. त्यांचे सासरे होते आणि त्यांच्या सासऱ्याचे कपडे इतके फाटके होते. त्यांचं कीर्तन तिथे ठेवलेलं होतं. ते कीर्तन झाल्यावर त्यांनी मला सांगितलं की हे सासरे आहे. म्हणून
आज जा म्हटलं 2 धोतर आणि 2 शर्टाचे पीस घेऊन ये आणि त्याच्या हातात दिले कीर्तन करायचे. त्यांना जे धोत्राचं पान आणि शाल देणार होतो ते कटाप ते दिलं. म्हणे का बरं? सासऱ्याला बापाप्रमाणे वागवायचं असतं. ते गरीब आहे ना, तुम्ही कसं वागवलंय? दरिद्री. तिथेच सांगितलं होतं जर ते गरीब आहे तर त्या पत्नीचे वडील आहे, सासरा अर्धा बाप आहे. पण या बापाने काय केलं? फुलवाल्याला केलं हाफ आणि हाफवाले होऊन गेले फुल. हे सासऱ्यांचं हे कलियुगात असं आहे. पहा तुमच्याकडे फुल होऊन गेले सासरे. म्हणजे खरेदीचा स्टॅम्प सासऱ्याच्या घरी कपाटात असतो. आता मला बी कसं माहिती, त्यांना सापडे ना म्हणून माझ्याकडे आले ते, दादा खरेदीचा स्टॅम्प सापडत नाही. मी इकडून तिकडून पान उलटवलं तर कपाटातच दिसे तुम्हाला. म्हटलं भाऊ कपाटातच आहे. नाही ना दादा, सगळं पालतं गेलं. ती पोरगी म्हणे दादा सापडला स्टॅम्प. म्हणे कुठे? त्या दिवशी यांचे विसरून गेले. 8 वर्ष झाले म्हणे. माझे बाबा आले होते. बाबा आले, माझे बाबा खरेदी करता आले होते आणि यांचे बाबा त्या दिवशी अचानक आले आणि त्यामुळे मी बाबाला जीव बिगुड घातलं इकडे यांच्या बाबाला आणि माझ्या बाबाला घेऊन हे खरेदीला गेले आणि त्यांनी परस्पर तो स्टॅम्प माझ्या बाबाकडे देऊन टाकला, घरी बॉम्ब फुटेल म्हणून. असं म्हणून मला कळालं की लोक सासऱ्याच्या घरी स्टॅम्प ठेवतात. हे जे हाप आहे ना, हे कलियुगात फुल होऊन गेले. कधी अधर्म करू नका आणि आपल्या व्याह्याचा अपमान होईल असं आपल्या जावायला आणि पोराला वागायला लावू नका. ठाला विठ्ठाला मग माझ्याकडे नियम असा आहे की वस्तू हरवली की पैसे घ्यायचे नाही. ते उठायला लागले. म्हटलं मग पैसे ठेव. मी घाबरत ताबडतोब वस्तू सापडली ना. आणि हा सासऱ्याला पितूर झालेला याच्याकडून पैसे घेतले, पैसेच घेतले पाहिजे. म्हणे किती? म्हटलं 200 रुपये. तू म्हणे आम्ही ऐकलं होतं तुम्ही हरवले. अरे वस्तू सापडली ना. म्हटलं भाऊ, आणि तू सासऱ्याच्या बाजूचा आहे, बापाच्या बाजूचा असतं तर काही तोडी पाणी केली असती. तिथेच ठोकायचे यांना. तुम्ही अधर्म करतात आणि धर्माचे निशाणे घालून फिरतात, लोकांना उपदेश सांगतात. सासरा आहे ना त्याला दरिद्री ठेवतात आणि आणखीन सांगता आमचा सासरा आहे. तुमचं काम आहे त्यांच्या अंगावर चांगले कपडे. गरीब असला तर कामच आहे, कारण तो अर्धपिता आहे. सासू सुद्धा अर्धमाता आहे. पण या हाफ झाल्या फुल आणि फुल झाली डाऊन. पहा तुम्ही काय करता, तुमचं पहा. असं झालंय अधर्म. म्हणून स्वधर्माने चाला. स्वधर्मेची चाले सउत्तमाचा. मला कालचा अनुभव आहे तुम्हाला सांगतो. एक जण देव घेऊन आला चांदीचे सगळे. लिकार भाऊ कुठे राहतो? त्या तलावाच्या पुढे कुठेतरी राहतो. म्हटलं इतक्या लांब का आला? तो मोबाईल शिकवतो म्हणे, इतक्या जवळ यायचं. अरे तिथे म्हटलं कीर्तन ऐकतो. श्रवण काय करतं? आता मी म्हटलं तिकडे कोणीतरी ब्राह्मणाचं अभिषेक करून घेतलं, इतक्या लांब काय? बरं तो मला त्रास होतो आता, म्हणजे करायला काही हरकत नाही, पण तो सगळा त्रास होतो. सगळं करायचं नियमानं व्यवस्थित हे ते घेणं. देवाची प्राणप्रतिष्ठा करताना गुलाबाचे फुलं वासाचे पाहिजे. हल्ली तर सगळे जिकडे तिकडे परवा बरोबर ते पाळ देऊन आले होते आणि त्याच्या पाकळ्या मी त्याच्यात घातल्या. त्यांनी उघडल्यावर म्हणजे आता काय वास आहे? म्हटलं आत्तर नाही, नुसता ओरिजिनल गुलाब आला आहे तुझ्या नशिबात. सगळे चांदीचे देव होते. तर लक्षात ठेवा, हे जड जातं केव्हा केव्हा करायला कालांतराने. बस पुरे झालं ते आता. पण तो ऐकतो म्हणून इथपर्यंत आला. असं आहे. कारण श्रवण जे आहे, श्रवणानं माणसाकडून चांगलं कर्म घडतं. आणि जर श्रवण नसलं तर माणसाचं असत कर्म घडत जातं. म्हणून श्रवणे वाढे विरक्ती, श्रवणे वाढे भक्ती, श्रवणे प्राप्त होय मुक्ती. श्रवणानं सगळं प्राप्त. अनादिकालापासून श्रवणानं सगळं झालंय.
म्हणून भरतानं त्या पादुका जतन केल्या. तुम्ही सुद्धा गजानन महाराजाच्या पादुका आणल्या आहे, पण कधी असं भावपूर्ण त्याच्याजवळ बसतो का आपण? चांदीच्या आणल्या अशा मिळाल्या तशा मिळाल्या कोणी सांगतं का? आणि एकदा पादुका मिळाल्यावर दुसऱ्यांदा पैसे दिले तर पादुका घेऊ नका. नाही नाही, आपल्याकडे आपल्या सालीला द्यायला कामात पडत नाही, असं देऊ नका ना. तुमचा अधिकार पादुका द्यायचा काय बुवा, देऊ नाही शकत आपण कोणाला पादुका. जे सद्गुरू आहे तेच पादुका देते. पंढरपुराचं वैशिष्ट्य आहे, सगळ्यांना पौर्णिमेच्या दिवशी विष्णुपदावर जावं लागतं. लक्ष ठेवा, जो विष्णुपदाचं दर्शन घेत नाही त्याची यात्रा पूर्ण होत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून आमचे जेवढे लोक आहे तेवढे गेल्यावर आधी विष्णुपदाचं दर्शन करून मग लाईनीत लागतं. बरोबर हे बा, विष्णुपदाचं दर्शन करून घेतात मग लाईनीत लागतं बारीमध्ये. कारण विष्णुपद हे भगवंत ठेवून गेले पंढरपुरामध्ये. नाही तर दोनच ठिकाणी होतं, हरिद्वार आणि गया. पण पांडुरंगाने परत आपल्याकरता ठेवलं, महाराष्ट्राकरता स्वतंत्र ठेवलं. महाराष्ट्राकरता पांडुरंग स्वतंत्र आले. असा महाराष्ट्र आहे. लोक म्हणतात महाराष्ट्रामध्ये भागवतात स्वच्छ सांगितलंय की पंढरी आणि आळंदी इथे भक्तीला तारुण्य आलंय. या दोनच ठिकाणी तरुण झाली भक्ती. सगळा जो ओघ निघतो तो आळंदीहूनच निघतो. आता सरकारने पैसे द्यायला कबूल केले. निष्ठावंत वारीवाल्यांनी नया पैसा घेतला नाही. जे विचार छोटे होते त्यांनी घेतला, त्यांची गोष्ट वेगळी आहे. पण निष्ठावंत म्हणे नाही, आम्हाला गरज. कारण ते निष्ठानिष्ठी करत नाही. आपलं काय असतं, सगळी निष्ठानिष्ठी असते, अगदी निष्ठा. ते असं कोणी द्यायला आलं नाही. ते पुण्याला पुष्कळ लोक सांगतात काही काही टाळ वाजवणे वारकरी हातात पाकिट घेत. म्हटलं ते घेणार नाही. म्हटलं मग त्यांनी घेतलं तर जास्ती पुण्य वाटेल ना. म्हटलं मग ते आळंदीला राहतात तेव्हा जा, तेव्हा ते असे चालीवाडमध्ये टाळ वाजवताना पाकिट घेणार नाही घेत. कारण ते निष्ठावंत आहे. ते कोणाकरता निघालेले? पांडुरंगाकरता. आणि तो त्यांची सोय बरोबर ठेवतो. निष्ठावंत वारकरी जर पुढे गावाला गेले आणि कोणी कधी आलं की महाराज ते नाही पुढे या तुम्ही, तो मागे सरत नाही. वारीमध्ये जाताना पुढेच चालेल. मागच्या गावानं परत बोलवलं तर जाणार नाही. निघाली दिंडी, दिंडी निघाली. कारण ती निष्ठा आहे. कारण माना करता, द्रव्या करता आणि अन्ना करता वारी नाही आहे. हरी करता वारी आहे. हरीच्या प्राप्ती करता वारी आहे. म्हणून काही संत म्हातारे झाल्यावर लिहून देतात, घाटाच्या खाली गेलो तर घरी आणा, घाटाच्या तिकडे गेलो तर तिकडे घेऊन जा. मुलाला सांगता गळ्यात विना टाकायचा आणि सरळ जायचा. तुझे आजचं पाणी नाही मिळालं चालेल, पण वारी पोहोचली पाहिजे. सुतक बितक काहीच पाडू नको, चल जा. इकडे पुतण्या करेल, साडू करेल, कोणी करेल, माझं काय करायचं या धडाला. शेवटी एकदा धडधड जाळायचं आहे बस, दुसरं काय करायचं. त्यांना देहाची किंमत नसते पांडुरंगापुढे. कारण परमात्मा व्यतिरिक्त दुसरं काहीच माहीत नसतं.
आणि ते पंढरपूर पाहिलं की इतका आनंद होतो त्यांना, देखील पंढरी, की सगळं दुःख पायी वारीचं सगळं निरसून जातं, मनामध्ये आनंद होतो. आणि मग देवा अशी सेवा दरवर्षी घेत जा असं बोलून वारकरी निघतो. काय म्हणता महाराज? घ्यावी माझ्या हाते सेवा, मुलाने आपल्याला वागवलेलं असतं आणि तो जर कुठे गावाला गेला असेल तर सगळे मुलं बसलेले असतात, पण डोळे उघडून उघडून आई आणि बाप कोणाची वाट पाहत असतात, ज्याने सेवा केली आहे त्याची. म्हटलं काशी आली, आपण म्हणतो काशी एक्सप्रेस आली, एवढ्यावरून त्याला समजतं की हा मुंबईहून आला. तर त्या काशीमध्ये पोरगानं उतरतं, मुलगी उतरली काशी नावाची. असं आहे. ती येताना गंगा घेऊन आली आणि आईला जाताना गंगा मिळाली. लक्षात ठेवा, जर माणसाचं भाग्य चालू असेल तर कोणीतरी अचानक येतं आणि माणसाला गंगा देतं. या गंगेची गडबड अशी आहे, माणसाच्या नशिबात जर नसली तर गडबड काय होते, काही वेळा आम्हाला बोलून घेतं लोक की बाबा चालले ओळखी चालले गे काय बेटा गंगा आहे का? हो. तर ती शोकेसला ठेवलेली असते, ती गंगा जलाच्या ऐवजी गुलाब जलाचीच बाटली काढते, घाई असते. चल मी टाकून देतो, वास येतो. अरे म्हटलं गुलाबजल गेलं रे बाबा, गंगा गेली नाही. मग परत काय करावं लागतं, पाणी घ्यावं लागतं आणि गंगेचा मंत्र म्हणून मग पाणी तोंडात टाकावं लागतं. पण पहिल्यांदा काय केलं, गुलाबजल. तर असं असतं. म्हणून ज्ञात ब्राह्मण पाहिजे, प्रायश्चित्ताला तो ज्ञात पाहिजे की काय करायचं. वेळ तर गेली आहे पण तरी गंगा म्हणता येईल. वाचे म्हणता गंगा गंगा होय पाप गंगा, म्हणजे वाचेनं नुसतं गंगा गंगा म्हटलं तरी पाप जातं. नाही गंगा म्हटलं तर राम नाम कथा गंगा, श्रवणे पावन करी जगा. राम नाम काय आहे? गंगा आहे. शंकराच्या मंदिरामध्ये जर तुम्ही रामाचं नाव घेतलं तर शंकर लवकर प्रसन्न होता. विठ्ठला विठ्ठला पण लोक शंकराला पाणी घालतात पण ते रामाकडे फिरून बी पाहत नाही. असे लोक निघाले आले, त्यांना ते कळतच नाही ना. कारण काय, अज्ञानाचा झाला प्रचार, त्याने भरला मोठा बाजार. अज्ञानानं प्रचार होतो, त्याच्याने बाजार होतो आणि बाजारात सगळे बेजार होतात. पण आमच्या पंढरपुरामध्ये बाजार आहे पण कोणी बेजार नाही. पंढरी नामाचा बाजार. हो, नाम आहे. जिकडे जाल तिकडे नाम. आणि तिथे नामाचं अधिष्ठान म्हणून नामदेव महाराज आहे. परवा पुण्यतिथी आहे, नामदेव पुण्य समाधी दिवस आहे. पुण्यतिथीने समाधी दिवस.
पुढे सावता महाराजांचा समाधी दिवस आहे. नामदेव आहे तिथे आणि नामाच्या जोडीला ज्ञान गेलेलं आहे. पंढरी कशी आहे, आळंदीहून ज्ञान तिथे पोहोचलंय. ज्ञान आणि नाम, ज्ञानदेव आणि नामदेव दोन्ही एकत्र होऊन गजर झालाय आणि म्हणून हा आनंद आहे. निवृत्तीनाथाने सांगितलं, ज्ञानदेवा हा वैष्णव जर तुझ्याबरोबर यात्रेला नाही आला तर यात्रा चांगली घडणार नाही. घाली भार. देवा मी याच्या व्यतिरिक्त दुसरा भार तुम्हाला काही मागणीमध्ये घालत नाही. फक्त तुम्ही माझी सेवा जी आहे, तुमच्या चरणावर माझी जी सेवेची ही नेम आहे, ती सेवा माझी चालू ठेवा. काही मला भार घालायचा नाही. बहुत फार साकडे, मी साकडे घालत नाही. आज सकाळच्या प्रवचनात सांगितलं ना, ज्या लोकांचे कामं होत नाही त्यांना देवीला निंबू सोडावा लागतो, दही सोडावं लागतं. मारुती करता नारळाचं खोबरं खाणार नाही असं मारुतीला सांगावं लागतं. खीर खाणार नाही असं. माझं काम झालं की तुला खीर देईल मग मी खाईल. तर हे साकडं घालावं लागतं. कारण काही कामं साकड्याशिवाय होत नाही. आणि साकडे निभवणारे हे दोनच आहे, सेंद्रिय दैवत गणपती, मारुती आणि देवी. यांना साकडं घालावं लागतं. प्रदक्षिणेचं फळ गणपतीचंच. रामाकृष्णाला प्रदक्षिणा केलं तर त्याचं फळ फक्त देव. पण साकडं घालायचं असेल तर या 3 सेंद्रिय दैवतांनाच घालावं लागतं. तुका म्हणे तुमचा म्हणबीन दास, त्याची आस पुरवावी. माझी आस एकच आहे की तुमच्या चरण धरून मला राहायचं आहे. आणि हे जे मी चरण तुमचे घेतले आहे, हे त्याचं जतन केलं आहे, ते जतन तुम्ही मला माझं द्या अशी विनवणी करायची. आपण जो नेम घेतो, लोक नेम घेताना विचारतात, बाबा 4 महिने हा नेम घेतला काय द्यावा लागेल. ते देणं घेणं सोडा. फक्त त्याला म्हणा 1 दिवसही नेम चुकू देऊ नको माझा. आमच्याकडे 2 भगिनी होत्या, चातुर्मास्यामध्ये ते नेहमी यायच्या. तर त्यांना म्हटलं तुम्ही आता गुरुबाईनी आहे ना, म्हणे हो. हिला जेव्हा अडचण येईल तेव्हा हिचा नियम तू करायचा आणि तिला अडचण येईल तेव्हा हिचा नित्य नियम करायचा.
पोरींनी पाळी जाईपर्यंत एकामेकाचे नित्यनेम केले असे भक्त असतात. दोन्ही बरं गावातच राहणारे होते की इथेच आजूबाजूला राहत होत्या. नेम बुडवायचा नाही, हिचा नेम तू डबल करायचा आणि हिचा नेम तू डबल करायचा. दैवयोग असा आला की हिची मुलगी आणि तिचा मुलगा शेवटी व्याई झाले. आता दोन्ही पुण्याला आहे मुलांकडे. असं आहे. असे सुद्धा लोक आहे जगात. नित्यनियम जर चालवायचा असेल तर बुडतो, तर माझा तू कर, तुझा मी करेन. असे जगात संत घालून देतात नियम. आणि नियम हरिमुखे म्हणा, हरिमुखे. आता सगळ्यांना सांगून ठेवतो, लोक किती वेळा तुम्हाला सुतकाला असेल तरी एका पहिल्या सुतकाला सांगितल्यावर सुद्धा लोक म्हणतात दादा सुतक पडलं काय करायचं, पूजा कशी काय. आता करता येत नाही. त्याच्याकरता एकच उपाय आहे. तुमच्याकडून जर राहुलं जात नसेल पूजा करण्या वाचून तर एक पोतं घ्यायचं, पोत्यावर बसायचं, ध्यानस्थ बसायचं आणि मनातल्या मनात आपले देव तामणात काढायचे. गुरुमंत्र मनातल्या मनात जपत जायचा आणि पाणी घातलं जवळ काहीच घ्यायचं नाही. सगळं देव ठेवायचे, गुरुमंत्रानेच आरती करायची. झालं की जागेवर डोकं ठेवायचं आणि उभं राहून द्यायचं. पण आता पुन्हा कोणी विचारू नका सुतक काय करावं. इतक्या वेळा सुतक वृद्धी झाली तरी तोच प्रश्न. तर जरा शहाणे व्हा, आत्मज्ञानाच्या मार्गी लागा. आणि सेवा जी आहे ती मानसिक होते, ती सगळ्यात मोठी आहे. साधनाची सेवा ही कालावर अवलंबून आहे, पण अंतर्ज्ञानाची सेवेला काल नाही आणि काळ नाही. ज्याला काल नाही तो परमात्मा आहे. आणि तो परमात्मा तुमचा आत्मा आहे. तो तुमच्याजवळच आहे. त्याला कशाचाही स्पर्श नाही, त्याला कसलीही बाधा नाही. आत्माया रामा निजबोधाया रामा परमार्थे आरती भावार्थे आरती परिपूर्ण कामा. काय परिपूर्ण काम आहे तर अंतकाली भगवंताचं नाम, त्याची प्राप्ती, हेच एक मोठं साधन आहे. म्हणून महाराज म्हणतात माझी जी आस आहे ती पुरवावी. आणि माझी आस तुम्ही पुरवली की माझ्या हातून जी सेवा घडायची आहे ती शेवटपर्यंत घडवून घ्या. समर्थांनी तर याच्या पलीकडे टाकलं, सदा सर्वदा योग तुझा घडावा आणि तुझे कारणी देह माझा. तुझ्या कारणाने हा देह पडू दे बस. जेव्हा पडेल. आमच्याकडे एक 96 वर्षाचे ग्रस्त येतात. काल दुपारी म्हणजे 4:30 वाजता आले ते. भर दुपारची वेळ होती. म्हटलं काकाजी 4:30 होत आहे. आणि दादा आज काल रविवार होता, आज कोणीच आपल्याला घ्यायला येणार नाही, मग आपलं हळूहळू लवकर निघाला का. आणि मग म्हणे मध्ये चला काल तुमचं अभिनंदन करायचं राहून गेलं माझं. म्हटलं काय अभिनंदन करतात. नाही म्हणे करायचं. मी
2च मंदिरात देह ठेवायची देवाला रोज विनंती करतो. एक तर श्रीनाथच्या हवेलीमध्ये मला पडू दे, नाहीतर चिमुकले राम मंदिरामध्ये माझा देह पडू दे. अशी रोज 96 वर्षाची आहे, भवानी मंदिराच्या गल्लीत राहता, पण रोज 2ही वेळा दर्शन करायचं आणि देह इथेच पडू दे. तुझे कारणी देह माझा. हा आपल्या डोक्यात पण येणार नाही, इथे पडला तर मग घरचे पोरं पाणी कोण टाकेल तोंडात. हे आपलं असं आहे पाणी. म्हटलं बाटल्या आता पाणी पाणी काही नाही. म्हातारी बाटलीचं पाणी पित आहे. काय काळ आहे. एक पात्र पिशवीत ठेवू शकता तुम्ही, नोटा कशा राहता. वर्ज्य आहे ते. प्लॅस्टिकचं पाणी प्यायला नाही सांगताय आता, आणि तुम्ही पिताच आहे. पात्र ठेवा, नाही तर काय. पूर्वी काय पात्र होते, पण लोक पात्र होते. ठाला विठ्ठला आम्ही 72 साली जेव्हा वेदांत शिकलो ना, तेव्हा आमच्या शास्त्रीमान सांगितलं कलियुगात एकच बाटली सगळ्यांना लागेल म्हणे. औषधाची बाटली, दुधाची बाटली, सगळं आता पाण्याची बाटली सगळी. हे सांगितलं आहे भविष्य पुराणामध्ये. हे जसंच तसं घडतंय, याच्यात काही वीतभर सूतभर सुद्धा फरक नाही. कारण मनुष्य पराधीन होत जाईल कलियुगामध्ये. म्हणून जे काही काळ असेल तो असावा, पण देवाची सेवा घडावी हा काळ मात्र मध्य असावा. म्हणून महाराज म्हणतात घ्यावी माझी हाती सेवा, ह्याची देवा विनवणी.
दिवसामध्ये पिंपळगाव हरेश्वरला दिंडी पोहोचली. आज 12 दिवसात येते उतराणकर. आणि दिंडी आली की असे घंटे वाजतात तिथे. 12 दिवसात येणं सोपं नाही. 30-32 किलोमीटर चालत राहतात. तिकडनं कमी लोक असतात. जेवढे कमी लोक असले तेवढा गती वाढत जाते. लोक वाढले की गती कमी होते. जसं गाडीमध्ये वजन भरलं की गाडीचा वेग कमी होतो. वजन कमी असलं तसं लोक कमी असले की त्यांना लवकर आवरता येतं. तिकडनं येताना निष्ठेचे असतात, तिकडनं जाताना निष्ठानिष्ठी करणारे असतात. हा फरक आहे. काही गाडीत बसून जातात आणि पुढे जाऊन पहिल्याच पकडला बसून जातात. म्हटलं का आले आपलं काय, देवाने सांगितलं चला चालले. पायी वारी कठीणच आहे ती. असं देव घाबरवून टाकतो, पण आपण मनात ठरवलं ना तर लगेच हाती धरून चालवून नेतो. म्हणून 12 दिवसात परत येत आलो. सोपं नाही ते, कठीण आहे. येताना इतकी व्यवस्था नाही राहत परत येणाऱ्यांची. जाताना जो ओघ असतो तो येताना कमी असतो. पण तो सगळा सहन करत करत त्याच्या नावानं ही माणसं येऊन पोचतात. त्याप्रमाणे नामदेव महाराजांनी ज्ञानोबाला समाधीला बसवलं, सोपान काकाला बसवलं, मुक्ताईला बसवलं आणि त्र्यंबकेश्वरी निवृत्तीनाथांना समाधीला बसवलं. सगळ्या संतांच्या समाधीचे अभंग नामदेव महाराजांचे आहे. म्हणजे ज्ञानदेवाला सुद्धा बसवण्याचं काम नामाने केलंय. शब्दाकडे लक्ष ठेवा. ज्ञानाला सुद्धा बसवण्याचं काम नामाने केलंय. नाम चांगले चांगले सगळ्यांना समाधीला बसून नामदेवांची अवस्था थोडी डगमगली असती, पण नाही. निवृत्तीनाथांनी जो शब्द उच्चारला होता तो नामदेवांच्या कानी पडलेला होता की ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे, उरफटे केले नारायणे. ज्ञानोबा समाधीला बसले तेव्हा निवृत्तीनाथांनी हा शब्द काढलाय. अभंग आहे त्यांचा. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे, उरफटे केले नारायण. आणि नारायण ज्ञानोबांना समाधी बसायला समोर हजर आहे. गंमत बघा. व्यवहार सूत्र संतांनी सोडलेलं नाहीये. तुम्ही किती मोठे झाले तरी व्यवहार सूत्र सोडायचं नाही. जगाचा नियम असा आहे का, पूर्वी लहान भाऊ जर गेला, तुम्हाला सांगून ठेवतो, त्याचं श्राद्ध मोठा भाऊ खायचा नाही, दुसऱ्याच्या घरी भाकरी खायचा. मी त्याचं श्राद्ध खाऊ का, माझं श्राद्ध त्याने खायला, असं बंधुप्रेम होतं आपल्या. आता मोठा बी म्हणतो जेवत नसत. आत्ताच जळगावची घटना घडली आहे. बहीण गेली तर भाऊ गेला नाही श्राद्धाला, म्हणजे माझी बहीण आहे, मी लाडू काय. आता हे भाचे जे असतात ना उद्धट असतात, आले नाही. असं आहे, ज्या बहिणीवर प्रेम असतं ना तिचं श्राद्धाचं अन्न भावाने खाऊ नये. भगिनी दयामूर्ती ती खाते का, श्राद्धा दिवशी रडते भावाच्या नावाने. काय मला ठेवून गेला, मला खावायला लावतोय तो, आणि तुम्ही मला म्हणता खा, मी गोड खाऊ का.
लक्षात ठेवा, भारतीय संस्कृतीचं प्रेम आहे. निवृत्तीनाथ म्हणतात, ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे, उरफटे केले नारायणे. आणि दुसरा हात आनंद आहे की मी घडवलेले सगळे शिष्य माझ्या समोर समाधीला बसतोय, हा एक आनंद आहे. पण जगराटीप्रमाणे व्यवहार, कारण जगात व्यवहार चालतो आणि अध्यात्मामध्ये, म्हणून अध्यात्म व्यवहारात आणायचा. आपण काय करतो, अध्यात्माचा बाजार, अध्यात्माचा बाजार करतो. एक दोन सभा गाजरी भागवत केलं की असं लगेच असं हात काढून टाकतो, फोटो काढताना खाली हात कर, असं कर. तू असा अभय द्यायला अजून लायक झालेला नाही. हे अभय हे कोणी द्यावं? ज्याने संसार जिंकला त्याने. आपल्याला सुखाने करायचं आहे, आपण जिंकू नाही शकत. या संतांनी जिंकला त्याला, आणि म्हणून ते अभयास कारण अभय दिलं. अभयदान आहे ते. मुक्ताबाईची झाली, सोपानदेवाची समाधी झाली, आणि त्र्यंबकेश्वरी निवृत्तीनाथांची समाधी नामदेवाने सगळी पाहिली डोळ्यानं. आणि निवृत्तीनाथांची समाधी करून 4-5 आपले मुलं आणि 4-5 वारकरी घेऊन पंढरपुराकडे निघाले. नाथा जातो माघारी आता बस, निवृत्तीनाथांना सांगितलं. या निवृत्तीनाथांचं एक उदाहरण सांगतो. माझ्याकडे एक हताश असं कुटुंब होतं इथे. हताश की काही त्यांना शक्य नव्हतं काही गोष्टी. बरं, त्यांना म्हटलं आपल्या पूर्वजांचं विधी करताना कोणातून मदत घेऊ नये, कारण पूर्वज आणखीन नाराज होता. जेवढी आपल्याजवळ ऐपत असेल ना तेवढ्यातच करायचं, पण आपल्या कष्टाचं करायचं. हे असं मागे मी एकदा सांगितलं, एक जण म्हणे सासऱ्याकडून घेतलेले झालं की म्हटलं मुळीच नाही घ्यायचं, नाही तर तुला सवय लागून जाईल प्रत्येक श्राद्धाला. नाही, कोणाचीच मदत घ्यायची नाही. जर कोणी आपल्याला काही मदत केली तर त्याच्या श्राद्धाला आपण मदत करून परत फेड करायची आहे. श्राद्धाचं ऋणी राहायचं नाही, लक्षात ठेवा. ज्या वेळेला बोधले महाराजांचं शिद कोणी घेईना, ज्या पंढरपुरामध्ये पंक्ती गाजवल्या बोधले महाराजांनी, आणि जेव्हा दारिद्र्य आलं, का हो माझं शिद घ्या, नाही हो आम्हाला वेळ नाही म्हणू शकत नव्हते, तेव्हा पांडुरंगाने 1:30 वाजता पाहिलं, रुक्मिणी कोणी घेत नाही का त्या बोधल्याचं अन्न, मी जातो आता चंद्रभागेवर जातो आणि त्याचा शिदा घेतो आणि स्वयंपाक करतो. रुक्मिणीला सांगून पांडुरंग आले. बोधले बा पहाट, हो मी उपाशी आहे 2 दिवसापासून. बोधले बुवांच्या स्वयंपाचे पानगे केले देवानं, आणि आईसाहेब म्हणे एकटे पानगे खातील, चला आपण यांच्या यजमानाला जोड्याचं पुण्य देऊ, आईची स्वाष्ण आणि बापाचा, म्हणून आले. आणि रुक्मिणी पांडुरंग जेवले आणि बोधले बुवाला सांगितलं हे वाटा, आता जो येईल त्याला वाटा. तर बोधले बा दिवसभर अन्न वाटाय लोक घेत आहे. बोधले बुवाचं 4 वाजता लक्षात आलं की हे इतकं उडसं होतं नाही, कोण गेलं? पांडुरंग आले. देवा आता या चंद्रभागेमध्ये दर्शन दिल्याशिवाय घेतल्याशिवाय अन्नच खाणार नाही, म्हणून पांडुरंग कमरेबरोबर पाण्यात उभे राहिले असे. आणि बोधले बुवाने पांडुरंगाकडे पाहिले. आपो नारायण हरी, वा वा, आज जलामध्ये मला दर्शन झालं. माझे पितर सगळे उतरले. गरिबी परिस्थितीत कोणी घ्यायला तयार नसतं बा. काय त्यांच्या हृदयाजीवाला काय असणार आहे, सगळे बोलतात. पण तुमची जर भावना आणि श्रद्धा असेल तर परमात्मा तुमच्या घरी जेवल्याशिवाय राहणार. श्रद्धावान लभते. नामदेव महाराज सगळ्यांच्या समाधीचं कार्य आटपून अगदी उत्साहाने आनंदाने, नाहीतर मनुष्य निराश होतो.
लक्षात ठेवा, मनुष्य नाम घेत असेल तर निराश होत नाही. म्हणून आज जगात निराशावाद जो निर्माण झाला आहे तो भगवंताचं नाम मुखात नाही, म्हणून जगात निराशावाद झालाय. मंत्र म्हणाल तुम्ही, म्हणून माऊली सांगून गेली, नाम मंत्र जप कोटी जाईल पाप. रामकृष्ण संकल्प धरून राहे, एवढ्या अभंगाने नामदेवांना धीर आला. सगळे गेलेले आहे, आपल्या हातानं सगळ्यांना समाधीला बसवलंय. काय ज्ञानदेव, काय सोपान का, काय मुक्ताई, की जिने मला लाजवलं, मूर्ख ठरवलं, वेडा ठरवला, मला ज्ञान दिले, सगळे गेले आणि मी राहिलो. नामदेव गेले तेव्हा वय खूप, आणि नामदेव जसे जसे पंढरपुराकडे आले तसे आनंदी होऊ लागले, उदास नाही. नाही तर साधा व्यवहार असा आहे, बरोबरीची माणसं गेले की माणूस उदास होतो. पंढरपुरामध्ये पाय ठेवला आणि ती पंढरी आहे. कोणाला? त्याच्या भक्ताला. तिथे पाय ठेवला की त्या आनंदामध्ये हा जो साधक आहे तो बुडून जातो, डुबून जातो. आनंदाचे डोही आणि ते पंढरीचं येताना अगदी शांत चालत होते नामदेव महाराज. आणि जसे पंढरीत घुसले तसेच सुरू झालं ना भजन, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, असं नाचत नाचत. आता ज्ञानदेव तुकाराम काही लोक काय म्हणतील, तेव्हा तुकाराम महाराज कुठे होते? तर भजनाला जोडावं लागतं, शब्दाला शब्द जोडला ना, नामदेव ज्ञानदेव असं म्हटलं तर थोडं वेगळं वाटतं, पण ज्ञानदेव तुकाराम सोपं वाटतं. याच्याकरता भजन जोडावं लागतं. तेव्हा कुठे तुकाराम महाराज होते काय की सांगा. हे उल्हास फार कठीण, कारण यांना नेहमी फाल्गुन मास असतो. तर भजन हे जोडावं लागतं, कोणते शब्दाला शब्द जोडला गेला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला किती सोपं भजन दिलंय. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. एकदम नामदेव महाराज स्थिर झाले. आजूबाजूचे सगळे संत भेटायला आले. सगळ्यांनी नामदेवांच्या चरणी माथा ठेवण्याचा प्रयत्न केला. नामदेव म्हणे, आता उरलो उपकारापुरता ठरल्याप्रमाणे सगळे दुरून वंदन करा. आणि हळूहळू त्याग भावना जागृत होत गेली. नामदेव जगापासून अलिप्त झाला. आणि एक दिवशी नामदेवांचं संपूर्ण शरीर हलकं झालं, काही उरलं नाही. तर आई, पत्नी, जनाबाई, मुलगा, सून सगळे नामदेवांच्या त्या अवस्थेला पाहून त्यांचेही शरीर तसे झाले. नामामुळे घर उद्धरतं, लक्षात ठेवा. ज्ञानामुळे फक्त एकटा माणूस उद्धरतो, नामामुळे घर. नाम जगाला तारत, कानोपात्राने जगाला तारलं.
मीराबाईनं जगाला तारलं, चोखोबाने जगाला तारलं. किती लोक आज चोखोबाचा फोटो लावताय. प्रत्येक समाजाच्या संतांचा फोटो समाजाने लावला ना तरी त्या फोटोतला. मी पायीवारीला गेलो, मधुमाच्या बरोबर होता. पैठणला ज्या न्हाव्याकडे मी क्षौर केलं त्याच्याकडे दुसऱ्या महाराजचा फोटो होता. मी त्याला काय म्हटलं, तू सेना महाराजाचा फोटो लावत नाही? ते जुने झाले ना म्हणजे. दादा अरे जुनं सोनं असतं ना रे. म्हटलं पाय, तू सेना महाराजांचा फोटो लाव. पुढच्या वर्षी या सखाराम महाराजाबरोबर मी पैठणच्या वारीला येईल ना तर दुकान सजलेलं पाहिजे म्हटलं. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा वारीला निघालो तोपर्यंत त्याला फोटो लाव. दादा फोटो लावला म्हटलं. बरोबर आहे म्हटलं मी आलोच पुढच्या वर्षी तुझं. दुसऱ्या वर्षी मी जेव्हा महाराजांबरोबर गेलो तर दुकान एकदम राप. एवढा फरक आहे म्हटलं. मग सेना महाराज आहे, ज्या राजाला दर्शन दिलं त्यांच्यामुळे तुला लक्ष्मी का देणार नाही? हा, म्हणजे लक्षात आलं का की दर्शन त्याला दिलं. बक्षीस सेना महाराजांच्या पेटीमध्ये ठेवून दिलं. कारण काय, सेनाला फक्त धन पांडुरंगच होतं. आपण सेना महाराजांचं चरित्र कमी सांगतो, पण हे काशीचे संन्यासी इतकं सुंदर सांगतात. रोहिदासाचं आणि संत सेना महाराजांचं तर ऐकलं तर डोळ्यात पाणी येतं. इतकं भरीव सांगतात. आपल्याकडे का नाही भरीव भरायचं थोडं कमतरता पडून जाते, कारण जेवढं वाचलंय तेवढंच सांगतो, त्याच्यामध्ये भरीवपणा आणत नाही आपण. म्हणून नामदेव महाराजांना अनेक संत भेटायला यायला लागले. नामदेव महाराज जगापासून अलिप्त होते. नाम काय करतं, तुम्हाला हळूहळू जगापासून दूर करत जात. कारण नामामध्ये स्नेह आहे, ज्ञानामध्ये स्नेह नाही. जिथे स्नेह आहे ना ते तेल तव्याला लावलं उत्तप्पा पटकन उलटवता येतो, थालीपीठ पटकन उलटं करता येतं. जर तेल नाही लावलं तर उलटं करता येईल का? भाकरी लावली तरी त्याला वरतून पाणी आणि पीठ फिरतं म्हणून ते खाली जातं, भाकरी पटकन दूर होते. तर स्नेह असावा लागतो. नामामध्ये भगवंताचा स्नेह असतो आणि ज्ञानामध्ये आत्म्याचा स्नेह असतो. नाम असं नाम गोड आहे. कसं आहे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. जसं जसं नाम घेत जात, पण नामाचा काही हे करू नये आदल बदल. हल्ली लोक काय करतात, जेवढे आमचे काही चांगले वारकरी होते रामकृष्ण आधी सोडून दिला आणि दुसराच मंत्र घेऊन आले फाट फाट फुट. तर काय त्या ग्राउंडवर बुवा सापडला की हे बिघडले. काय येडे हे बुवा लोक बी जातात म्हणले का तुमचे डोकं ठिकाण जाता का बरं त्याचे कारण नसताना. ते तुम्हाला फक्त झुलवता भुलवता रे. ऐका तुम्ही, या ज्ञानेश्वरीमध्ये एकनाथी भागवतामध्ये दासबोधामध्ये देव उभा केलाय. उभा उभा पाहून घ्या तुम्ही. पांडुरंग एकनाथी भागवताचा एकन एक शब्द देवाला उभा करून देत. ज्ञानेश्वरी उभा करून देत. दासबोध रामाला उभा करून देत. एवढा देव उभा राहण्याचं जर सामर्थ्य या 3 ग्रंथामध्ये आहे, ते इकडे तिकडे पळतात कशाला? 4-5 वर्षानं येतं की महाराज गायब, खाली मान घालून येतं लोक. मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं, रामकृष्ण हरी म्हणजे राम म्हणजे सत्य आणि कृष्ण म्हणजे प्रेम. तुमच्या घरात सत्य आणि प्रेम नांदावं याच्याकरता आमचा रामकृष्ण हरीच चांगला आहे.
नामदेव महाराज चंद्रभागेवर स्नानाला गेले. आई तू सांभाळ, आता त्या देवाच्या पायावर घाल. तू जशी इथे चंद्रभागा झाली आहे ना, तसं या नाम्याला त्या चिरेमध्ये ठेव. पहिल्या पायरीच्या स्नान झालं. चंद्रभागेत एकदा लोळण घेतलं. नामदेव महाराज आले, आपला अंगरखा घातला, डोक्यावर पगडी घातली, गळ्यामध्ये विणा घेतला, आई वडिलांना नमस्कार केला. चला आता म्हणजे कुठे? पांडुरंगाकडे. आपल्याला वैकुंठ काय? वैकुंठ म्हणजे पंढरपूर. हे वरणगाव आहे ना, वरणगावला एक तेली समाजाचे संत होते. त्यांचे जावाई या सिटी लाईनमध्ये राहायचे. ते केव्हा केव्हा माझ्याकडे यायचे. त्यांनी असं ठरवलं होतं की मला पंढरपूरमध्ये देह गेला पाहिजे. आता ते आषाढी एकादशीनंतर आजारी झाले, सगळं झालं. पण हे जावाई आणि पोरं यांनी मला घेरलं. म्हणे दादा तुम्ही सांगितलं तर बाबा येतील इथे वरणगावला सगळी सोय करता येईल. पंढरपूरला काय आता हे महाराज लोक निघून गेल्यावर आमच्याकरता कोण थांबणार आहे? तर म्हटलं त्यांना सांग की दादाने सांगितलं आहे तिसऱ्या दिवशी संध्याकाळी तुमच्या अस्थी चंद्रभागेत टाकीन. गेले. ते म्हणाले भूदेवाचा निरोप आलेला आहे, चला मला घेऊन वरणगावला. आता बरं यांना मी सांगितलं होतं येताना माझ्याकडून जा रे, मला म्हाताऱ्याची भेट होऊ द्या. पण हे काय उतावीळ असतं सगळे पोरण जावाई. हे काय ऐकता काय लागलं रे, बाबाला कुठे शुद्ध आहे. वरणगावला उतरवलं आणि बाबांनी पुंडली गर्दीव करून टाकलं. संध्याकाळी सकाळी जाळलं. मला निरोपाला म्हटलं तिसऱ्या दिवशी संध्याकाळी अस्थी गेल्या तर बरं आहे, नाही तर याद ठेवा. पोरांनी तिसऱ्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता अस्थी चंद्रभागेत विसर्जन केला. असा निष्ठावंत वारकरी असतो. हा देह कुठेही पडो, आपल्या अस्थी फक्त चंद्रभागेत पडल्या पाहिजे एवढा भाव ठेवा. हा देह कुठेही पडो, कारण देहाचं काय होतं, चांगले लोक आले तर गवगवा होतो, नाही तर नाही होत गवा. या मातीचा गवगवा झाला काय आणि नाही झाला काय फरक पडतो? काय करणार आहे? किती सजवलं तर शेवटी अग्नीला भस्म करावं लागते. म्हणून मनात असं काही आणू नये. नामदेव महाराज निघाले, सगळं कुटुंब निघालं. विशेष सांगतो ऐका. पायरीच्या जवळ नामदेव महाराज महायोग पटे तटे भीमरत्या वरम पुंडलिकाय धातुम समागत तिष्ठानंदकंदम परब्रह्मलिंगम वहे. तेव्हा आता वरती काही चढवू नका, या पायरीतच नामाला ठेवा. येता जाता या पायरीवर कोणी संत पाय लावतील तर नामदेव इथे आहे असं म्हणून पायरी दुरावली. आणि नामदेव महाराज पाहता 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 पायरीच्या मध्ये गेले. पुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. पुरावे असे आहे की नामदेवाबरोबर सगळे पोरं सुना सगळे गेले. एक सून बाळांपणाला गेली होती, तिला दुसऱ्या दिवशी कळालं नामदेव महाराज गेले. तिने संतती ठेवली भूमीवर आणि तीही समाधीला गेली. नामाने सगळं घर उद्धरत, नामाने पाषाण तरता, नामाने गणिका तारेली. तेच नाम संत या महाराष्ट्रात मोकळं आणि उघडं तुमच्या सगळ्यांच्या कानात टाकतात. पण तुमच्या हृदयाचा गप्पा मारत असल्यामुळे तो बंद राहतो. कारण अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैचा दयाळ. तू वाचाळपणा गेला की हे नाम तुमच्या कप्प्यामध्ये बसेल आणि अखंड चिंतन विठोबाची. हे आमच्या पांडुरंगाचं चिंतन तुमच्या मुखातून घडो आणि अंतकाली हा राम आपल्या मतीत जडो. जय विठ्ठल जय विठ्ठल जय.